नमस्कार मंडळी. आज 15 नोव्हेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या भागात अर्जुन ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो. तो त्याचं सगळं आवरून खाली येतो. सायली विमलताईला म्हणते की विमलताई, डब्बा द्या यांचा. पण तुम्ही तर भरलाच नाही. मग तुम्ही भरा. आणि तिथून पूर्ण आजीच्या औषधी देण्यासाठी जाते. कल्पना अर्जुनला विचारते, अर्जुन, तू काय परत सायलीशी भांडलास का? मी? हे बरं आहे. मीच भांडू शकतो फक्त. तुझी ती सून अजिबात भांडू शकत नाही. हे बघ अर्जुन, तू कोणाची जरी असली ना तरी सॉरी तुलाच म्हणावं लागेल. अरे, आमच्या सुखी संसाराचं हेच तर रहस्य आहे. म्हणजे मी चिडले की तुझे डॅड मला लगेच सॉरी म्हणून टाकतात. म्हणजे त्यांची चूक नसली तरी सुद्धा. मग काय, मला भांडताच येत नाही ना. अर्जुन दादा, हे खरं आहे हं? म्हणजे मीही बघितलं. तुझ्या सिगरेटचा काहीच उपयोग होणार नाही मम्मा. का? कारण तुझ्या सुनेसमोर मी कान धरून उठाबशाही काढल्यात ना, तरी नाकाहून राग हलत नाही तिच्या. अर्जुन दादा, जाऊ द्या. हे घ्या डब्बा. नको आहे मला. तुझ्या सायली ताईला खवायला घाल. कल्पना अर्जुनला थांबवते. अर्जुन, अरे हा काय वेडेपणा आहे. मैनावती ताई रीनाला फोन लावते. हां, हॅलो रीनी, आई बोलते ग. ऐक न, पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या बाबाला सोडून आण ना. तुझ्या लय ओळखी आहेत ना तिकडे. काय करणार, नेहमी सारखं दारू पिऊन तमाशे केलेत नुसते. पाकिट चोरलंय कोणाचं तरी पैशासाठी. आता मी कशी जाऊ? त्या सायलीला आम्ही सांगितलंय तुझे बाबा नैनेकडे गेलेत राहायला. मी तिकडे जाऊन माझा काय उपयोग आहे? माझा ऐकणार आहेत का ते? हे बघ मी सांगते ते कर. तुझ्या बाबांना हे बघ मी सांगते ते कर. तिकडे जा आणि तिकडच्या लोकांना पैसे टाक, म्हणजे आपने आप तुझ्या बाबाला सोडतील. अगं, माझ्याकडे कुठे असणार आहे पैसे? तू तुझ्याकडचेच घे ना. तू घे तुझ्याकडचे पैसे आणि सांगितलेलं काम दुमान कर, सांगून ठेवते. असं म्हणून ती फोन ठेवून टाकते. काय पट्टावडी आहे, बाबाला सोडवायला आईकडे पैसे मागतीस. हे छे. प्रिया झोपून असते. अश्विन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो. तन्वी, आपली किचन वापर वेळ सुरू झालीये. जा पटकन नाश्ता बनव, मला ऑफिसला निघायचंय. तन्वी काय उठतच नाही. तन्वी, अगं उठ पटकन, उशीर होतोय, मला निघायचं आहे. प्रिया झोपेतून उठते. काय खाणार आहेस? मी ऑर्डर करते. आज सुद्धा ऑर्डर करणार आहेस? अगं, तू रोज हल्ली हेच तर करतीस. मला तर आता आठवत सुद्धा नाहीये की मी लास्ट घरचं कधी खाल्लं होतं ते. अरे, कधी करू स्वयंपाक? ती सायली सतत किचन मध्ये असते. नाही, आता स्वयंपाक करण्याची वेळ माझी जरी असली ना तरी तीच घुसलेली असते. अगं, मग तू किचन मध्ये जाऊन तर बघ ना, ती देईल तुला साईड. तुला नाश्ता बनवायचा आहे म्हटल्यावर ती देईल तुला जागा. आणि तन्वी, सायलीला सुद्धा एकदा किचन न वापरण्याची शिक्षा झाली होती. पण त्या दिवसामध्ये दादा उपाशी बाहेर पडलाय असं आम्हाला आठवत नाही. इन्स्पेक्टर सावंत, सायलीचे खोटे बाबा म्हणजे सदाशिव आणि त्याच्यासोबत एका माणसाला आणि मागे असलेला हवालदार म्हणतो की चोरी माऱ्या करतो, रस्त्यावर दारू पिऊन तमाशे करतोस का? अहो नाही हो, नाही साहेब. आता मी खरंच सांगतो, मी नाही करणार, नाही मारणार, जाऊ द्या मला. ए लोखंडे, तुला किती वेळा सांगितलं दारू सोड म्हणून? दारूच्या नशेत तू जे काही करतोस ना हे तुला सुद्धा कळत नाही. आणि आता हे पोलीस स्टेशन तर आता तुझं हे दुसरं घरच झालंय. अहो नाही हो, मी तुमची शपथ घेतो साहेब. अशा खोट्या शपथा घ्यायच्या नाही हं. हे तुझ्यासारखी माणसं ना कधीच सुधरत नाही. चांगलाच अनुभव आहे आम्हाला. इन्स्पेक्टर सावंत
हवालदाराला सांगतो की थांबू नका, चालू ठेवा. दुसरा हवालदार येऊन इन्स्पेक्टर सावंतच्या कानात काहीतरी सांगतो. इन्स्पेक्टर सावंत तिथून निघून जातात. प्रिया अश्विनला म्हणते की हे जे ऐकायचं बाकी राहिलं होतं रे. देर त्याच्या लाडक्या वहिनीची बाजू घेतोय. तू कम्पेअर करतोयस आम्हाला? मी असं काहीही करत नाहीये. नाही, एवढं असेल तर तू जाऊन स्वयंपाक कर ना. का असं आहे का फक्त बाईने स्वयंपाक करायचा असतो? का असं आहे का फक्त बाईने स्वयंपाक करायचा असतो? स्वयंपाक फक्त बायकांनीच करायला हवा या विचाराचा मी अजिबात नाही आहे, हे तुला चांगलं माहीत आहे. आणि मी माझ्या परीने जशी जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करतो. पण काय आहे, माझं काम, माझ्या कामाच्या वेळा यामुळे ते पॉसिबल होत नाही. म्हणून तू जरा मदत कर ना. तू जरा संसाराला हातभार लाव ना. अच्छा, म्हणजे स्वयंपाक करणंच संसाराला हातभार लावणं आहे का? ओ, म्हणून तू लग्न केलंस का माझ्याशी? अश्विन, तुला बायको हवी होती की स्वयंपाकीन रे? कुठली गोष्ट कुठे नेतीयस तन्वी? मी काय बोलतोय, रोज रोज बाहेरचं खाणं योग्य नाही आहे एवढंच बोलतोय मी. आणि मी माझ्या पेशंटला कुठल्या तोंडाने सांगू की तुम्ही बाहेरचं खात नका जाऊ, घरातलं खात जा म्हणून? ते तुझं तू बघ. मी 24 तास किचन मध्ये राबणार नाही. 24 तास? अगं 24 सेकंड जरी गेली ना तरी बाहेर पेढे वाटेल मी. असं म्हणून अश्विन तिथून निघून जातो. इन्स्पेक्टर सावंत चैतन्य आणि अर्जुनला भेटायला जातो. काय झालं? चैतन्य सरांचा फोन आला तेव्हाच मी टेक्निकल केस सगळे पेपर काढून ठेवले होते. त्यात विक्टीमचे काही स्टेटमेंट सुद्धा आहेत. थँक्यू सो मच इन्स्पेक्टर सावंत. पण आज मी जरा एका वेगळ्या कामासाठी आलोय. अर्जुन चैतन्याला फोटो दाखवायचा सांगतो. हे बघा हा फोटो. या फोटोच्या मागे जे कपल आहेत ना, उभे आहेत ना, त्यांचं काही बॅकग्राऊंड चेक करता येईल का आपल्याला? म्हणजे काही माहिती मिळेल का? सदा म्हणजे चोरीची काही केस आहे का? का दारू पिऊन तमाशा घातलाय? नाही, असं काही नाहीये. एक मिनिट, तुम्ही असं का विचारताय? मालवणकर, घेऊन या त्या दोघांना इकडे. करून करून ते दुसरं काय करणार आहेत? मावनकर, घेऊन द्या, या त्या दोघांना इकडे. हवालदार सायलीचे खोटे बाबा आणि त्या माणसाला घेऊन येतात. अर्जुनला हे बघून धक्का बसलेला असतो. हे ते तुम्ही ज्यांचा फोटो मला दाखवला ना, तो हा लोखंडे 2 दिवसापासून आमच्या ताब्यात आहे. दारू पिऊन रस्त्यात तमाशा घालत होता तो. काय? दारूसाठी त्याला आणखीन पैसे पाहिजे होते म्हणून त्याने एका दुकानाची काच तोडली. तिथून त्याने पळ काढली. पण पुढे जाऊन परत त्याने एका जणाचं पाकिट मारलं. नशीब, ज्याचं पाकिट त्याने मारलं त्याने आमच्या ताब्यात दिलं. पण तुमची केस नेमकी काय आहे? म्हणजे काहीतरी रेकॉर्ड असेलच आमच्याकडे त्याचा. पण यावेळेला तो खूप दिवसांनी, म्हणजे 2-3 महिन्यांनी तो आमच्या इकडे आलाय. काय इन्स्पेक्टर, हे माझे सासरे आहेत. काय? इन्स्पेक्टर सावंत लोखंडे जवळ जातो आणि म्हणतो की तुमची मुलगी सुभेदाराच्या घरची सून आहे, तरी तुम्ही तुमचे धंदे सोडले नाही अजून. अहो, कशाला लाच काढताय जावयाची? चैतन्य इन्स्पेक्टर सावंतला म्हणतो की इन्स्पेक्टर, यांची जे काही जामिनाची प्रोसेस असेल ते आम्हाला सांगा, आम्ही करतो. काही गरज नाही त्याची. गेल्या 2 दिवसापासून आमचा पाहुणचार भोगला याने. आम्ही त्यांना सोडणारच होतो. तुम्ही घेऊन जाऊ शकता. थँक्यू इन्स्पेक्टर. मावडकर, यांना सोडण्याची प्रोसेस सुरू करा. सायली पूर्णाजीसाठी दूध घेऊन जाते. पूर्णाजी, एवढ्या साड्या का बाहेर काढून ठेवल्यात तुम्ही? अगं, जरा कपाट आवरत होते. म्हटलं हाताशी कॉटनच्या साड्या जरा बाहेर काढून ठेवा. अस्मिताचं बाळ येणार आहे, त्याला सुट्टी शिवायला हवी ना.
आजीच्या मऊसर साड्या नको त्याला? मग त्यासाठी तर मामी पण मदत करणार, पण आधी तुम्ही औषध घ्या बरं. पूर्णा आजी, ही गोडोडी यांची आहे का हो? या घरातल्या सगळ्या वस्तू तुझ्या यांच्या नसतात बरं का. प्रतिमाची गोदडी आहे ती. शाळेत असतानाच प्रतिमा इथे राहायला आली होती. तेव्हा या गोदडीशिवाय तिला बिचारीला झोपच यायची नाही. बिचारीला? बिचारी नाही तर काय. बिचारी नाही तर काय, लहान असतानाच तिने तिच्या आई वडिलांचा मृत्यू पाहिला. मग मी तिला इकडे घेऊनच आले. रात्र रात्र झोपायची नाही ती, आणि जरी डोळा लागला तरी चटकून जागी व्हायची. पूर्णा आजी, म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी ही गोदडी शिवली तुमच्या साडीची? हो, मला आईच व्हायला लागलं ना तिची. अशा छोट्या छोट्या गोष्टीहून मी तिच्यावर माया करायची. तेव्हा कुठे 13-14 वर्षाची असताना ती सापडली. तोपर्यंत ही गोदडी आणि ती घट्ट मैत्रिणीच झाल्या होत्या. म्हणून मी ही तिची गोदडी जपून ठेवली. सायलीला आठवतं की प्रतिमाने तिला केकचा तुकडा भरवला होता, आणि तोच तुकडा तिने आणि प्रतिमाने मिळून रविराजला भरवला होता. पूर्णा आजी, ती उठून पूर्णा आजीजवळ जाते. प्रतिमा आत्याला अलीकडचं सगळं आठवायला लागलंय. मग त्यांना त्यांची जुनी मैत्रीणही आठवेल का? आणि या गोदडीमुळे त्यांना बाकीचं सगळं आठवायला मदत होईल. तसं झालं ना तर मी अख्ख्या पनवेलला पेढे वाटेल. प्रतिमाची स्मृती परत आली ना की ती मला घट्ट मिठी मारून म्हणेल, पूर्णा आई, तुझी जुनी प्रतिमा परत आलीये. पूर्णा आजी, मग चला आताच प्रतिमा आत्याच्या घरी जाऊया आणि गोदडी त्यांच्यावर पांघरून बघूया त्यांना सगळं आठवतंय का. तू आता एवढी उत्साहात आहेस ना, तर मी नाही कशी म्हणेल. चल जाऊया. अर्जुन खूप चिडलेला असतो. हे तुम्ही काय केलंय हे तुम्हाला कळतंय का? इन्स्पेक्टर सावंत म्हणत होते की तुम्ही नेहमी असं करता. सदाशिव म्हणतो की नाही नाही, मी नेहमी नाही करत. खोटं बोलू नका तुम्ही. इन्स्पेक्टर सावंत कधीच खोटं बोलत नाही. वा, हे तुमचं असं खोटं बोलणं आता. चैतन्य अर्जुनला समजावतो की अर्जुन, तू जरा शांत हो. काका, सुभेदार फॅमिलीचं स्टेटस काय आहे हे माहित आहे ना तुम्हाला? गेले काही दिवसापासून पाहताय ना तुम्ही, मग तरीही तुम्ही असं वागलात. तुम्ही घरी हेच सांगून निघालात की तुम्ही तुमच्या मुलीकडे चाललात, आणि तुम्ही प्रत्येक टाइमला खोटंच बोलता का नेहमी? खोटं नाही, या वेळेला माफ करा ना जावई बापू. कसं सांगू मी तुम्हाला आता? कमी खिशेच्या लोकांना काय काय करावं लागतात ना, ते स्वतःलाच काही कळत नाही. खरं सांगतो, इज्जत कमी आहे म्हणून दारू पियायला कोण जातं? दुकानाची काचं कोण फोडतं? तुम्ही ना अर्जुनला लाज आणली, लाज. सोडा, पण जेव्हा तुमच्या मुलीला कळेल की तुम्ही काय केलंय, तिला किती त्रास होईल याचा विचार केलाय तुम्ही? पण तिला कसायला समजायला पाहिजे. म्हणजे परत खोटं बोलायचं, लपाछपी करायची, जशी तुम्ही मंदिरात केली होती. सांगून ना काही अर्थच नाहीये. बसा तुम्ही गाडीत. गाडीत बसा, नंतर बोलू आपण. चल. अर्जुन त्याची कार घेऊन निघून जातो. सायली आणि पूर्णा आजी रविराजकडे पोहोचतात. एवढं मोठं सरप्राईज दिलं तुम्ही दोघींनी. या या. हो ना, सायलीला प्रतिमाला भेटायची इच्छा झाली. म्हटलं आपलंच घर आहे, फोन करायची काही गरज नाही. तशा दृष्टीने आलो. आओ, बरं झालं आलात. मला या यात आत या. पूर्णा आजी आणि सायलीला बघून सुमनला खूप आनंद झालेला असतो. अरे पूर्णा आई, तुम्हाला आमची आठवणच येत नाही? असं कसं होईल सुमन? कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही बसा ना. प्रतिमा, रविराज आवाज देतो. प्रतिमा, अगं बघ कोण आलंय. पूर्णाई आल्यात. पूर्णाई खोलीत आहेत का त्यांच्या? हो अगं, पुस्तक वाचत होती मगाशी. पण आता पूर्णाई आल्यात हे ऐकून जर ती धावत येत नसेल तर कदाचित डोळा लागला असेल तिचा.
मी बसा, मी उठून आणतो. पूर्णा आजी रविराजला थांबवते. आई नको. सगळेजण मिळून प्रतिमाच्या खोलीत जातात. सुमन म्हणते की मी उठू का वहिनींना? पूर्णा आजी सायलीला गोधडी टाक असं सांगते. सायली प्रतिमाच्या अंगावर गोधडी टाकते. प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवतो की तसं म्हणते की पूर्णा आईची खूप आठवण येते आणि ती गोधडी पांघरून झोपते. ते आठवून तिला जाग येते. ती उठल्यावर बघते की तीच गोधडी होती. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन सदाशिवला घेऊन घरी येतो. पूर्णा आजी अर्जुनला विचारते, अर्जुन हा काय प्रकार आहे? सदाशिवरावांचा खरंच ॲक्सिडेंट झाला? अर्जुन काय ते पटकन सांग ना. पोलिसांनी मारलंय त्यांना. सायली मधुभाऊंना भेटायला जाते. तुमची खूप आठवण येते मधुभाऊ. DNA टेस्टप्रमाणे सदाशिव लोखंडे माझे बाबा आहेत म्हणे. खरंच ते सदा लोखंडे माझे बाबा असतील का? मधुभाऊंना जाग येते. मधुभाऊ. सायली डॉक्टरांना आवाज देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.